नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेफ्टनंट एस.एन. सोनवणे, असिस्टंट टीचर, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी नाशिक. आज आपण बघणार आहोत रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप मध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील ट्रीटमेंट ऑफ गुडविल आणि त्यासंबंधी ॲडजस्टमेंट. ट्रीटमेंट ऑफ गुडविल बघत असताना दोन कंडिशन आपल्यासमोर असणार आहेत. पहिली एक कंडिशन असेल, ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर फॉर ॲडजस्टमेंट ऑफ गुडविल वन ऑफ द फॉलोइंग कंडिशन मे बी गिवन. जेव्हा रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपमध्ये पार्टनर रिटायर होत असेल तेव्हा गुडविलच्या ज्या काही कंडिशन असतील त्यापैकी ज्या दोन कंडिशन असतील त्यापैकी एक कंडिशन आपल्याला दिलेली असेल. एक कंडिशन अशी असेल, गुडविल डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आणि दुसरी कंडिशन अशी असेल, गुडविल इज ऑलरेडी ॲपियरिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे एकतर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमच्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिलेलं असेल किंवा दिलेलं नसेल, अशा दोन कंडिशन तुमच्यासमोर असणार आहेत. त्यापैकी एक कंडिशन देऊन प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करावा लागणार आहे. एक कंडिशन समोर असेल आणि त्याच्यावर तुम्हाला ते ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे असणार आहेत. मग त्या कंडिशन बघत असताना जेव्हा गुडविल बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दिलेलं नसेल त्यावेळेस कोणत्या कंडिशन येऊ शकतात ते बघूया. व्हेन गुडविल डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये बॅलन्स शीटमध्ये गुडविल दिलेलं नसेल, मग त्यावेळेस गुडविलचे काय ॲडजस्टमेंट असू शकतात त्या बघूया. फर्स्ट, व्हेन गुडविल इज रेज टू इट्स फुल व्हॅल्यू अँड रिटेन इन द बिझनेस. म्हणजे गुडविल त्याच्या पूर्ण व्हॅल्यूने रेज करायचं, दाखवायचं आणि ते बिझनेसमध्ये शो करायचं. मग अशावेळी जनरल एंट्री काय असेल, गुडविल अकाउंट डेबिट अमाऊंट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंट क्रेडिट. ओके, being full value of goodwill is transferred to all partners capital or current account in their old profit sharing ratio. ह्या स्थितीत काय असणार आहे, गुडविल बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेज करायचे त्याच्या पूर्ण व्हॅल्यूने टू इट्स फुल व्हॅल्यू अँड रिटेन इन द बिझनेस. मग अशावेळी बॅलन्स शीटमध्ये ह्या गुडविलची व्हॅल्यू दिसणार आहे आणि ऑल पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला काय होईल, ती अमाऊंट गुडविल क्रेडिट होईल. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या लेजरमध्ये लेजर पोस्टिंग कशी होईल, ती पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंगमध्ये ते गुडविल त्यांना डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे नोट बघा ती खालची, इन दिस केस द फुल व्हॅल्यू ऑफ गुडविल इज शोन इन द बॅलन्स शीट ऑन ॲसेट साईड. याच्यातलं बी पार्ट बघूया. व्हेन गुडविल इज रेज टू इट्स फुल व्हॅल्यू अँड देन रिटर्न ऑफ फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. फर्स्ट कंडिशन काय होती, गुडविल रेज केलं आहे अँड रिटेन इन द बिझनेस, म्हणजे बिझनेसमध्ये दाखवलेलं आहे ते. आता सेकंड कंडिशन अशीच म्हणते की गुडविल त्याच्या पूर्ण व्हॅल्यूने रेज केलेलं आहे आणि ते बुक्स ऑफ अकाउंटमधून रिटर्न ऑफ केलेलं आहे. रिटर्न ऑफ म्हणजे ते बुक्स ऑफ अकाउंटमध्ये शो करायचं नाही आहे. मग अशावेळी ॲडजस्टमेंट काय असतील, जनरल एंट्री काय असतील ते बघूया. व्हेन गुडविल इज रेज, जनरल एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजे याच्या आधीच्या कंडिशनमध्ये गुडविल रेज केलं त्यावेळेस जनरल एंट्री आणि आत्ताची जनरल एंट्री सेम असणार आहे. फक्त फरक कुठे असणार आहे, आता रिटर्न ऑफ करायचे गुडविल. गुडविल बुक्स ऑफ अकाउंटमध्ये शो करायचं नाही आहे, म्हणजे गुडविल अकाउंट अशावेळी काय होईल, क्लोज होईल. मग रिटर्न ऑफ करताना जनरल एंट्री काय असेल, रिटर्न ऑफ कोण करेल गुडविल, कंटिन्युइंग पार्टनर. जे काही पार्टनर बिझनेसमध्ये आहेत रिटायरिंग पार्टनर सोडून कंटिन्युइंग पार्टनर ते गुडविल काय करतील, रिटर्न ऑफ करतील.
कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. नॅरेशन. being goodwill adjusted to continuing partners capital or current account in their new profit sharing ratio. Goodwill adjusted to continuing partners capital account or current account in their new profit sharing ratio. गुडविल ज्यावेळी रिटर्न ऑफ करायचं असेल त्यावेळेस कंटिन्यूइंग पार्टनरच्या न्यू प्रॉफिट शेअरिंगमध्ये ते रिटर्न ऑफ करावं लागेल. नोट बघा खाली. इन दिस केस गुडविल डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा इन द बॅलन्स शीट. थर्ड कंडिशन बघा. when goodwill is raised partially by an amount equal to retiring partner's share and then retained in the business. म्हणजे जो पार्टनर जो भागीदार रिटायर होतोय त्याच्या हिस्स्याचीच गुडविलची व्हॅल्यू बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेज करायची आणि ती बिझनेस अकाउंट्समध्ये बिझनेस बुक्समध्ये रिटेन करायची म्हणजे शो करायची. जनरल एंट्री. वेन गुडविल इज रेज गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. गुडविल अकाउंटला काय होईल डेबिट होईल आणि रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय होईल क्रेडिट होईल किंवा करंट्स अकाउंटला क्रेडिट होईल. being goodwill by retiring partners share raised and transferred or credited to his capital or current account. आता note. In this case the full value of goodwill is shown in the balance sheet on asset side. म्हणजे जेवढी गुडविलची व्हॅल्यू रेज केलेली आहे आत्ता ह्या कंडिशनमध्ये तेवढी पूर्ण व्हॅल्यू बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ती शो होईल. याच्यातलं डी कंडिशन आपण 3 कंडिशन बघितल्या ए बी सी आणि डी. एमध्ये काय बघितलं गुडविल रेज केलं आहे आणि बुक्स ऑफ अकाउंटमध्ये शो केलेलं आहे. सेकंडमध्ये काय केलं आहे गुडविल रेज केलेलं आहे आणि ते रिटर्न ऑफ करून घेतलेलं आहे. आणि थर्ड कंडिशनमध्ये काय बघितलं जो रिटायरिंग पार्टनर आहे त्याच्या हिस्सेचंच गुडविल रेज केलं आहे पण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये शो केलं आहे. फोर्थ कंडिशन रिटायरिंग पार्टनर्सचं गुडविल काय होणार आहे रेज होणार आहे आणि ते रिटर्न ऑफ होणार आहे. आता रिटर्न ऑफ होताना कसं होणार ते बघूया. डी कंडिशन. वेन गुडविल इज रेज पार्शियली बाय अन अमाऊंट इक्वल टू रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड देन रिटर्न ऑफ फ्रॉम द बुक्स ऑफ अकाउंट्स. जनरल एंट्री. गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग partners capital or current account credit. being goodwill of retiring partner share raised and transfer or credited to his capital or current account. सगळ्या गुडविलच्या ॲडजस्टमेंटमध्ये ह्या कंडिशनमध्ये गुडविल ज्यावेळेस रेज करायचे त्या कंडिशनमध्ये पहिली जनरल एंट्री कॉमन आहे. आता याच्यात सेकंड जनरल एंट्री बघा. कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट to goodwill account credit. being goodwill adjusted to continuing partners capital or current account in their gain ratio. म्हणजे गुडविल रेज कोणतं करतोय आपण रिटायरिंग पार्टनरच्या हिस्स्याचं गुडविल रेज करतोय पण ते रिटर्न ऑफ करताना कोण करतोय रिटर्न ऑफ कंटिन्यूइंग पार्टनर त्यांच्या गेन रेशोमध्ये ते रिटर्न ऑफ करणार आहे. नोट. इन दिस केस गुडविल डज नॉट ॲपियर इन द बॅलन्स शीट. ई कंडिशन बघा आता याच्यातली. वेन गुडविल इज ॲडजस्टेड थ्रूआउट करंट अकाउंट्स और कॅपिटल अकाउंट्स ऑफ द पार्टनर्स विदाउट ओपनिंग अ गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंट न ओपन करता परस्पर पार्टनर्सच्या अकाउंटमधून ते ॲडजस्ट केलेलं आहे. कंटिन्यूइंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट क्रेडिट. being continuing partners capital or current account are debited in their gain ratio. म्हणजे कंटिन्यूइंग पार्टनर्स त्यांच्या गेन रेशोमध्ये रिटायरिंग पार्टनरचं गुडविल ॲडजस्ट करतायत. आता सेकंड कंडिशन. वेन गुडविल ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. फर्स्ट कंडिशन काय होती गुडविल डज नॉट ॲपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट बट रेज म्हणजे पण दाखवत होतो. आता याच्यात काय होतं आहे
गुडविल ऑलरेडी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये शो केलेलं आहे. गुडविल अपिअरिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट. ए कंडिशन, इफ द अमाउंट ऑफ गुडविल appears in the balance sheet is less than its actual value of goodwill. अंडर व्हॅल्यू म्हणजे काय होतं आहे, गुडविल बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी व्हॅल्यू असणार गुडविलची. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट क्रेडिट. Being increased value of goodwill transferred to all partners capital or current account are debited in their old profit sharing ratio. म्हणजे हे काय होते, रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट होते. थोडक्यात ॲसेटचं रिव्हॅल्युएशन. गुडविल ही सुद्धा एक काय ॲसेट आहे. गुडविलची व्हॅल्यू वाढली आहे म्हणजे ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल गुडविलची व्हॅल्यू असेल बुक्स ऑफ अकाउंटमध्ये 100 रुपये दाखवलेली, पण ॲक्च्युअल व्हॅल्यू काय आहे 120 रुपये. म्हणजे गुडविलची व्हॅल्यू चुकून अंडर व्हॅल्यू दाखवली गेलेली होती, ती त्याच्या मूळ किमतीपर्यंत दाखवायची आहे 120 रुपयापर्यंत. म्हणजे 20 रुपये काय झाले, ही इन्क्रीज झाली व्हॅल्यू. बिईंग increased value of goodwill transferred to all partners capital account or debited to their old profit sharing ratio in their old profit sharing ratio. और याची दुसरी जर्नल एंट्री ही किंवा ती एंट्री करावी लागेल. गुडविल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. म्हणजे जेवढी व्हॅल्यू गुडविलची वाढते तेवढीच व्हॅल्यू गुडविल अकाउंटला डेबिट करायची आणि ती व्हॅल्यू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला काय होईल, ते क्रेडिट होईल. बिईंग इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ गुडविल ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता बघा त्यातला बी पार्ट. इफ द अमाऊंट ऑफ गुडविल ॲपिअर्स इन द बॅलन्स शीट इज ग्रेटर दॅन द व्हॅल्यू ऑफ गुडविल. म्हणजे काय होतं, इथं ओव्हर व्हॅल्यू होतं आहे. गुडविलची व्हॅल्यू आहे 100 रुपये दाखवलेली, पण ॲक्च्युअल व्हॅल्यू काय त्याची 80 रुपये. म्हणजे ओव्हर व्हॅल्यू बुक्स अकाउंटमध्ये दाखवलेली. म्हणजे 20 रुपये काय करायचे आहेत, व्हॅल्यू कमी करायची आपल्याला एक्झाम्पल म्हणून. तर इथं बघूया, ऑल पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट, किंवा डायरेक्ट ॲडजस्टमेंट करूया आपण. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. बिईंग डिक्रीज व्हॅल्यू और गुडविल ॲडजस्टेड टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और रिव्हॅल्युएशन अकाउंट इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो.